नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक ब्रेकिंग व धक्कादायक बातमी पाहत आहोत। आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांचे पुणे जिल्ह्यातील बारामती येथील विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे विमान प्रवास करीत होते। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामती इकडे येत असल्याने सकाळी 9:15च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाचा अपघात झाला। विमानाने धावपट्टी सोडली आणि क्षणार्धात विमानाला मोठी आग लागली। या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या इतर 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती मिळत आहे। मृतांमध्ये त्यांचे अंगरक्षक, स्वीय सहाय्यक आणि 2 वैमानिकांचा समावेश आहे। घटनास्थळी बचाव कार्य सुरू असले तरी कोणालाही वाचवण्यात यश आलेले नाही। अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात DGCA या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत। मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी आपले सर्व नियोजन दौरे रद्द केले असून बारामतीकडे रवाना झाले आहेत। अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रात राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेचे अधिक अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतच राहू। पहा बुलेटिन 13 न्यूज। खरं म्हणजे TV चॅनलवर ज्या बातम्या सुरू आहे याच्यावर अजूनही विश्वास बसत नाही। अशी बातमी अचानक कानावर येईल, या गोष्टीवर विश्वास बसत नाही। अवघा महाराष्ट्रभर फिरणारे दादा स्वतःच्या मायभूमीत कामानिमित्त जात असताना मायभूमीतच या ठिकाणी अशी घटना घडावी, हा मोठा विचित्र प्रसंग या ठिकाणी आलेला आहे। महाराष्ट्राची ही फार मोठी राजकीय सामाजिक हानी झालेली आहे। दादांना भावपूर्ण श्रद्धांजली। आमचे पक्षाचे नेते मान्य अजितदादा पवार यांचं आज असं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं। आम्हाला ही एकदम बातमी अशी सुन्न करणारी। आमच्या कार्यकर्त्यांमध्ये दादांचं अजितदादा म्हटलं आम्हाला जोश यायचा, असं वाटतच नाही का आज काही घडलेलं आहे। परमेश्वर असं काही घडलं नव्हतंच पाहिजे, तरी आपल्या दादांचं जे कार्य होतं ते खूप मोठं कार्य होतं। दादा हे 9 ते 10 वेळेस उपमुख्यमंत्री पद भोगलं व पूर्ण भारतात दादांचं एक अजित दादा म्हटलं की एक जोशपूर्ण नाव होतं। सकाळी 6ला उठणं, दिवसभर काम करणं, का परमेश्वराने असा आज दिवस उगवला का दादांना आज विमानामध्ये अपघातात दुःखद निधन झालं। खूप वाईट वाटतंय। तर एक आमच्या येवल्याच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।